नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 28 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहतो की श्री आता त्याचा आवरत असतो गोदामात जाण्यासाठी. तेवढ्यातच तिकडून प्रियंका येते आणि म्हणत असते की अरे श्री, किती वेळ लावतोय आवरायला, चल बरं बाहेर, आप्पा तुझी वाट बघत आहेत, मी तुझा डब्बा घेऊन येते. तेवढ्यातच ती चाललेली असते तर श्री लगेचच तिचा हात पकडतो आणि म्हणत असतो की काय ग बायको, तुला असं वाटतंय ना मी लवकर गोदामात जावं, मग ना मला जे पाहिजे ते देणार का? तर प्रियंका म्हणत असते की काय पाहिजे तुला? त्यावेळेस श्री म्हणत असतो की एक ना मला या गालावरती पप्पी पाहिजे, फक्त एकच पप्पी पाहिजे, तरच मी कामाला जाईल. त्यावेळेस इकडे प्रियंका म्हणत असते की काय रे श्री, तुला पप्पी पाहिजे का? कसं काय करतो तू, तुला कसं काय काहीच कळत नाही? तर तो म्हणतो की मी वाट बघतोय, लवकर मला पप्पी पाहिजे, असं म्हणून आता तो डोळे झाकून आता प्रियंकाकडे गाल करून उभा असतो. मग प्रियंका लगेचच त्याच्या गालावरती चापट मारते आणि म्हणत असते की काही नाही, पप्पी बिप्पी तुला काही मिळणार नाही. तर श्री म्हणतो की असं काय करते, अगं दे ना एक पप्पी दे. बरं ठीक आहे, पप्पी नाही देत ना तर मग एक झप्पी दे, झप्पी तर तू देऊच शकते ना. तर प्रियंका म्हणत असते की ना मी पप्पी देणार आहे ना मी झप्पी देणार आहे, मी काहीच देणार नाहीये. श्री तुला सांगितलं ना, माधव भाऊजींचं जोपर्यंत लग्न होत नाही, त्यांचा संसार चालू होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या संसाराला सुरुवात करायची नाही. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? श्री आता हसतो आणि म्हणत असतो की तुला ना घरातील सगळ्यांचं पडलेलं असतं, माझं सोडून सगळ्यांचं पडलेलं असतं. अगं झप्पीने काय होणार आहे, काय होणार आहे, दे बरं एक झप्पी. तर आता ती म्हणत असते की नाही म्हटलं ना श्री, असं म्हणून आता श्री जवळ चाललेला असतो तर प्रियंका त्याला जोरात ढकलून देते आणि म्हणत असते की नाही श्री, तुला कसं काही कळत नाही, आपण दोघे आहे, मग 2चे 4 मग 5 होणार, मग ते मला नाही आवडणार, त्याच्यामुळे मी तुला काहीच देणार नाही. आणि तुला एकदा सांगितलंय ना, जोपर्यंत माधव भाऊशी खुश होत नाही, त्यांचं सगळं काही सुरळीत होत नाही, तोपर्यंत मी तुला जवळ येऊ देणार नाही आणि आपल्यात काहीच होणार नाही. आणि हे लक्षात ठेव, सारखं सारखं मला तेच तेच सांगायला लावू नको. मग श्री म्हणतो की हा बाई, तुला जे करायचंय ना ते कर, पण आता मी पण ठरवले, मी पण आता तुझ्यापासून लांबच राहणार आहे. तर ती म्हणते की व्हेरी गुड, मस्त, असंच करायचं, आपण दोघे मिळून असं करूया. तर श्री म्हणतो की नाही ग, मी मुद्दाम म्हणतोय, मला नाही जमत आहे, तू असं काय करतेय प्रियंका, प्लीज एक झप्पी तरी दे ना. तर ती म्हणते की नाही श्री, मी सारखं सारखं आता ते तुला सांगणार नाही, आणि खाली आप्पा वाट बघत आहेत तुझी, जा लवकर, ते म्हणतील उशीर का झाला, का नाही आला, आणि मी तुला बोलवायला आली म्हणून मला पण ओरडतील मी नाही लवकर गेली तर, त्याच्यामुळे ना तू चल खाली. तर श्री म्हणतो की नाही, काय म्हणाली तू आता, आप्पांनी खाली बोलवले का मला, म्हणजे बाहेर बोलवले का? आता ठीक आहे, आता मी बाहेर जाणारच नाही, मी त्यांना जाऊन सांगणार की मी येत होतो, पण माझी बायकोच म्हणाली की आज नका ना जाऊ तुम्ही कामाला, मग मी तुम्हाला झप्पी देतो म्हणून मी येणारच नाही कामाला, असं म्हटलंय, असं मी आता सांगतो खोटं खोटं काहीतरी. तर ती म्हणते काय तू असं सांगणार आहे, मी कुठं असं म्हणालेली आहे? तर आता तो म्हणत असतो की तू नाही म्हणाली, पण मी म्हणणार आहे ना, तू मला एक पप्पी पण देत नाहीये, झप्पी पण देत नाही, त्याच्यामुळे मी असं खोटं सांगणार. मग प्रियंका म्हणते की बरं ठीक आहे, एकच आ झप्पी, फक्त एकच. तर तो म्हणतो की हा एकच. आता दोघेही खूप खुश झालेले असतात. आता श्री हळूहळू आता प्रियंकाच्या जवळ जात असतो आणि आता तो प्रियंकाला मिठी मारणार. तेवढ्यातच आता वेदा सुद्धा श्रीला बोलवायला आलेली असते. आता वेदा एकदम दरवाजा न वाजवता आतमध्ये येते आणि या दोघांना असं पाहून आता ती घाबरते आणि डोळेच बंद करून घेते. आता हे दोघे सुद्धा खूप घाबरलेले असतात. तर वेदा म्हणत असते की काय रे दादा, काय करतोय, हे सांगायचं ना आधी आम्ही असं करणार आहे म्हणून, आणि असं आम्ही आतमध्ये आलो की आता हे सगळं बघायचंय का, तुला आधी सांगायला काय झालं होतं बघ बरं, आणि खाली आप्पांनी बोलवले म्हणून मी तुला सांगायला आली होती, चल बाहेर, तुला आप्पांनी बोलवलेलं आहे. त्यावेळेस श्री आता तिच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काय म्हणाली वेदा, मी आधी सांगायला पाहिजे होतं का? ठीक आहे, मी आता सगळ्या घरातील ना लोकांना एक पत्रच लिहितो आणि त्याच्यामध्ये लिहितो की माझं आणि प्रियंकाचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही आता आमच्या रूममध्ये रोमॅन्स करणार आहे. मग ते पत्र तुम्ही सगळेजण वाचा आणि मग कधी कधी आमच्या रूममध्ये यायचंय ना, ते तुमचं तुम्ही ठरवा, कळलं का? मी असंच करतो. आता ज्यावेळेस श्री हे सगळं बोलत असतो त्यावेळेस प्रियंकाला हसायलाच येतं. ती आता खूप मोठमोठ्याने हसत असते आणि ती लाजत सुद्धा असते. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की काय वेडी का, मी असं लिहिणार आहे का, तूच सांग बरं, तुलाच दरवाजा वाजून यायला काय झालं होतं? त्यावेळेस आता वेदा म्हणत असते की अरे दादा, मला काय माहिती, मला सवय नाहीये ना, तुझं आता नवीन नवीन लग्न झालंय ना, पण जर तुला असं वाटत असेल की मी आप्पांना हे सगळं जाऊन सांगावं की तू पत्र लिहिलेलं आहे की माझं आणि माझ्या बायकोचा आमच्या रूममध्ये रोमॅन्स चालू आहे आणि म्हणून त्याच्यामुळे मला यायला उशीर झालेला आहे, हे सगळं जाऊन मी आप्पांना सांगावं अशी तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे मी जाते, असं म्हणून आता ती चाललेली असते. मग श्रीधर आता तिचा कान धरतो आणि म्हणत असतो की काय
अगं काय डोक्यावरती पडले काय लगेच काय आप्पांना सांगायला चाललेली आहे, इथे काय खेळ चालू आहे का काय काय अगं वेदा, तू पण ना ह्या प्रियंका सारखीच आहे सेम. त्यावेळेस वेदा म्हणते की वहिनी सारखी म्हणजे वहिनीने काय केलंय रे, सांग ना वहिनीने काय केलंय. आता ती हसून विचारत असते तर आता इकडे श्रीधर म्हणत असतो की काय केले अगं, तुझं लग्न ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस तुला समजेल, पण आता मी काही सांगू शकत नाही, धड आम्हाला कोणी भेटू सुद्धा देत नाही. त्यावेळेस आता वेदा डोळे झाकते आणि म्हणत असते की ठीक आहे, मी आता डोळे बंद केलेले आहे, तुम्हाला जे काही करायचंय ना ते करा, म्हणजे बाय वगैरे करायचंय ना वहिनीला ते करा. मग श्रीधरला राग येतो आणि म्हणत असतो की अगं कसली बहीण आहे ग ही प्रियंका माझी, खरंच आता मला ना काय करावं तेच कळत नाहीये, माझं कोणीच ऐकत नाहीये, ना बहीण ऐकत आहे ना बायको ऐकत आहे, जाऊ दे मी कामाला जातो असं म्हणून आता श्रीधर तिथून निघून जातो. आता श्रीधर गेल्यानंतर ह्या दोघींना खूपच हसायला येतं. ह्या दोघी आता मोठमोठ्याने एकमेकींकडे बघून आता हसत असतात. इकडे उमा आता वाट बघत असते श्रीधर बाहेर येण्याची, तर आता श्रीधर पळतच बाहेर येतो आणि मग आता गाडीवरती चाललेला असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की अरे खूप वेळ झालं, हे दोघे गेलेले आहेत, पण तू सावकाश जा, फास्ट जाऊ नको. आता तो चाललेला असतो तेवढ्यातच प्रियंका बाहेर येते आणि श्रीधरला आवाज देते, अहो श्री थांबा ना, असं आता ती म्हणत असते. मग श्रीला असं वाटत असतं की ती आता पप्पी द्यायलाच आलेली आहे, म्हणून आता तो गालावरतीच हात लावतो आणि इकडे तिकडे बघत असतो. आता तो असं करतो तर आता इकडे वेदाला, उमाला, त्याचबरोबर बंटी मामाला खूपच हसायला येतं, ते आता हसायलाच लागतं. तर आता वेदा म्हणत असते की हो असं काय करताय, तोंडाला का हात लावलाय, मी तर तुमचा डब्बा राहिला होता ना, तो डब्बा देण्यासाठी आलेली आहे आणि तुमचं काय चाललेलं आहे हे. तर आता श्री म्हणतो की काय तू डब्बा द्यायला आली होती होय, मला असं वाटलं, असं म्हणून आता तो इकडे तिकडे बघतो. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की काय रे श्री, तुला काय वाटलं, प्रियंका कशासाठी आलेली आहे असं तुला वाटलं, तुला काय वाटलं सांग की. त्यावेळेस श्री म्हणतो की मामा गप रे, काही नाही वाटलं मला, डब्बाच आणायला आली असेल असं मला वाटलं, बर चल आता मी जातो, बाय बाय, असं म्हणून आता तो चाललेला असतो. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की प्रियंका अगं तुझा नवरा चाललेला आहे, बाय कर की त्याला. मग प्रियंका आता त्याला बाय बाय करत असते. मग श्री सुद्धा आता बाय करतो आणि लगेचच तिथून आता निघून जातो. आता श्री पुढे गेलेला असतो तरी सुद्धा पाठीमागून प्रियंका आता बाय बाय करत असते. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं गेला तो. मग आता उमा सुद्धा तिच्या जवळ येते आणि म्हणत असते की अगं प्रियंका, श्री गेला निघून तरी काही बाय बाय करतीये. तर बंटी मामा म्हणत असतो की तो फक्त निघून गेला नाही, तो आता तिकडे गोदामात जाऊन पोहोचला असेल आणि तू इथे बाय बाय करत बसलेली आहे. मग प्रियंकाला खूपच लाज वाटते आणि ती लाजून आता पळतच लगेचच आतमध्ये निघून जाते आणि हे तिघे जण मात्र हसत असतात. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की तायडे, अगं आपल्या श्रीने कसली मुलगी आणलेली आहे ग, किती बघ की म्हणजे भोळी आहे, किती म्हणजे ती अशी ही आहे. त्यावेळेस इकडे वेदा म्हणते की हो खरंच वहिनी ना खूपच भोळी आहे आणि खूप चांगली आहे. तर बंटी मामा म्हणत असतो की ना कायमस्वरूपी अशीच राहू दे, चांगली आणि परिवाराला मिळून मिसळून घेणारी. इकडे दुसरीकडे अन्विताची मात्र आता छायादृष्ट काढत असते, आल्या गेल्याची, कुणा मेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, नंदेची, भाऊजेची, सगळ्या म्हणजे आता इथे जे जे असतात ना त्यांच्या घरामध्ये ते सगळ्यांची नावं घेते आणि त्यांच्या नावाने आता ती दृष्ट काढत असते. आई साहेब आणि आता अन्विता मात्र तिच्याकडे नुसत्या बघत असतात. तर मग दृष्ट काढल्यानंतर अन्विता म्हणत असते की मम्मी अगं एवढ्या सगळ्यांची दृष्ट लागणार आहे का मला, एवढ्या सगळ्यांची कशाला नावं घेतीये. त्यावेळेस छाया म्हणत असते की तुला नाही कळणार बाई, दृष्ट लागते कोणाची पण, अगं उलट तू एवढी छान दिसत होती ना, मग आपल्या घरच्यांची दृष्ट लागते म्हणून काढते, नाहीतर ना माझ्या लेखीला दृष्ट लागली तर ती आजारी पडेल ना, आता लग्न आहे तिचं म्हटल्यावरती आजारी पडायला नको. आणि अन्विता तुला सांगते खरंच कालचं जे स्थळ आलतं ना ते मला खूप आवडलेलं आहे, मुलगा पण चांगला आहे आणि घरची माणसं पण चांगली आहेत बघ, आता माझ्या लेकीचं कल्याण होणार म्हणून ना मला आता काही काळजी नाही, आता तुझी काळजी केली बाई. आई बघितलं ना तो मुलगा किती चांगला होता, माझ्या आता अन्विताचं चांगलं होणार आहे. अन्विता तुला सांगते अगं एवढीशी होती ना तेव्हा धडप्यात गुंडाळून दिली होती माझ्या हातामध्ये, आता बघ केवढी मोठी झाली, आता तुझं लग्न होणार, तू सासरी जाणार, सून होणार आणि मग मी आजी होणार. खरंच मला ना हे सगळं आठवूनच खूप आनंद होत आहे. तर आता अन्विता छायाकडे खूप कौतुकाने पाहत असते की माझ्या लग्नामुळे आईला किती आनंद होत आहे, असा तर ती विचार करत असते.
तर छाया म्हणत असते की खरंच अन्विता, मी खूप खुश आहे ग, तुझं आता चांगलं होणार आहे म्हणून, आणि मी खूप स्वप्न पाहिली होती तुझ्या लग्नाची, ती आता पूर्ण होणार आहेत म्हणून मला अजूनच आनंद होत आहे. आता छाया इथे खूप कौतुक करत असते त्या माणसांचं आणि ह्या सगळ्याचं. तर अन्विता म्हणत असते की मम्मी अगं, आता तू दृष्ट काढली आहे ना, ते टाकून पण देऊन यावं लागेल ना, जा बरं, इथेच काय बोलत बसलेली आहे. मग छाया म्हणत असते की हो हो बाई, आता हे सगळं मला टाकून यावं लागेल. मग आता छाया तिथून निघून जाते. आता छाया तिथून निघून गेल्यानंतर आई साहेब उठतात आणि इकडे तिकडे पाहतात की कोण आहे की नाही. आणि मग आता अन्विताला म्हणत असतात की काय ग अन्वे, कशाला तू लग्नाला होकार दिला, तुला हे लग्न करायचं नव्हतं तर कशासाठी होकार दिला. मग अन्विता म्हणत असते की काय ग आज्जे, असं काय बोलतीये, चांगलं स्थळ आहे ना, मुलगा पण चांगला आहे म्हणून मी लग्नाला होकार दिला, का ग तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यावेळेस आता आई साहेब म्हणत असतात की अगं मला काही प्रॉब्लेम नाही, पण तूच म्हणाली ना एवढ्या लवकर मला लग्न करायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तू होकार दिला. तर अन्विता म्हणते की अगं, आत्याच्या पुढे काय मी जाणार आहे का, त्याच्यामुळे मी होकार दिला, आत्याचं मला ऐकावंच लागणार आहे ना. तर आई साहेब म्हणत असतात की पण मला हे पटत नाहीये, कारण तू एवढी पण गुणी मुलगी नाहीये, मला माहितीये जर तुझ्या मनासारखं नाही झालं ना तर तू कोणाचंच ऐकत नाही, मग तू का होकार दिला. हे बघ बाळा, तुझी जर इच्छा नसेल ना तर तू अजिबात लग्न करू नको, हवं तर तू पद्माला दुखव पण तुझ्या मनाविरुद्ध लग्न करू नको. कारण आई साहेबांना असं वाटत असतं की अन्विता आणि राघवचं लग्न व्हावं, त्यामुळे ती आता त्या मुलाबरोबर लग्न होते ते पटत नसतं. आणि मग आई साहेब म्हणत असतात की हे बघ, मला तर वाटत नाही तू हे असं मुद्दाम केलेलं आहे, सांग हे का केलेलं आहे. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की आज्जे, तू ना मला बरोबर ओळखते, मला काही लग्न करायचं नाही, मी याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. आता तूच बघ, मी ना नकार न दिल्यामुळे आत्या खुश झालेली आहे, आता तो मुलगा ना मला स्वतःहूनच नकार देईल असं मी काहीतरी करणार आहे, आणि याच्यामध्ये मी राघवला सुद्धा अडकवणार आहे, म्हणजे राघव सुद्धा अडकणार आणि तो मुलगा सुद्धा मला नकार देणार. त्यावेळेस आई साहेबांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि त्या म्हणत असतात की अगं अन्वे, राघव शिवाय ना तुझं पानच हलत नाही, आता त्याला बिचाऱ्याला कशाला मध्ये घेतीये. त्यावेळेस अन्विता म्हणते की तो काही बिचारा नाहीये आज्जे, खरंच तो काही बिचारा नाहीये, तो ना खूपच आगाव आहे, त्यानेच आत्याला काहीतरी सांगितलं, त्याच्यामुळे आत्याने माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे तू त्याची बाजू घेऊ नको, आणि आता मी इथून जाते आणि काहीतरी प्लॅन करते, असं म्हणून अन्विता आता तिथून निघून जाते. तर आता आई साहेब थोड्याशा खुश झालेले असतात, म्हणून आता ते खंडेरायाला म्हणत असतात की खंडेराया, सगळं काही चांगलं होऊ दे आणि अन्विता आणि राघवचंच लग्न होऊ दे, असं म्हणून ते आता खंडेरायाच्या पाया पडत असतात. इकडे दुसरीकडे आता राघव त्याच्या रूम मध्ये असतो, तर तिकडून आता पळतच बंटी मामा येतो आणि म्हणत असतो की राघव, अरे तुला कळलं का. तर राघव म्हणतो की काय झालं. तर बंटी मामा म्हणत असतो की अरे, अन्विताचं खरंच लग्न ठरलेलं आहे आणि आता सुपारी सुद्धा फोडायची आहे. त्यावेळेस इकडे राघव म्हणत असतो की अरे मग बरं झालं की, चांगलं झालं, मला तर ना खूप आनंद होत आहे. तर बंटी मामा म्हणत असतो की काय रे, तू सिनेमात बघत नाही का, मला असं वाटलं की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, म्हणजे सिनेमात कसं असतं बघ, आधी भांडतात, मग लय भांडतात, मग आणखीनच भांडतात, खूप भांडतात आणि मग एकमेकांवरती त्यांचं प्रेम होतं, हे सगळं तू सिनेमात पाहिलेलं नाहीये का. पण जाऊ दे, तुला काय कळणार, तू तर म्हणतोय ना प्रेमच नाहीये माझं, पण मला हे सगळं खोटं वाटत आहे, मला असं वाटत आहे की तुमच्या दोघांचं प्रेम आहे आणि तुमचं लग्न सुद्धा होईल. आता मामा असं बोलत असतो, त्यावेळेस आता राघव म्हणत असतो की अरे बंटी, आणि पुन्हा म्हणतो की मामा, अरे तुला कळतंय का, एकतर तुझ्या त्या बहिणीने म्हणजे माझ्या मावशीने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे, त्या अन्विताचं लग्न जमवून, आणि तू काय बोलतोय हे सगळं, मला अजिबात तिच्याबरोबर लग्न करायचं नाहीये आणि माझं आणि तिचं पटतच नाहीये, ती कधी ह्या म्हणजे गावातून कटून जातीये ना असं मला वाटत आहे, कळलं का. आणि तिच्यावरती कोण प्रेम करणार आहे, अरे ती चिपकली आहे, चिपकली, पाल आहे पाल, त्याच्यामुळे तिच्याबरोबर मी लग्न करूच शकत नाही, उलट ती पिढा ह्या गावातून बाहेर जायला पाहिजे. आता तो बोलत असतो, तेवढ्यातच त्याचा आता फोन वाजतो, म्हणजे मेसेज आलेला असतो. आता तो पाहतो तर श्रीचा मेसेज असतो. मग आता तो म्हणतो की हा श्री म्हणतोय की माधव दादाचं बघा काहीतरी त्याच्या लग्नाचं वगैरे. आता इकडे बंटी मामाला राग येतो आणि बंटी मामा म्हणत असतो की काय हा श्री वेडाय काय, असं कसं माधवचं बघा म्हणतोय, काही कसं काय बोलू शकतो, माधव काही छोटं बाळ आहे का. अरे एखाद्याला ना विहिरीत ढकलणं सोपं असतं, पण प्रेमात पाडणं ना लय अवघड असतं, असं
कसं कोणाला पण आपण प्रेमात पाडू शकतो की अरे आता एक गेली दुसरी, दुसरी गेली तिसरी, असं नसतं रे. आता तो प्रेमाबद्दल सांगत असतो तर राघव म्हणतो की मामा तुला कसं काय माहिती रे एवढं प्रेमाबद्दल, तुझं तर लग्न सुद्धा झालेलं नाहीये आणि मग तुला कसं काय हे सगळं माहिती. त्यावेळेस तो म्हणतो की अरे लग्न झालं नाही म्हणून काय झालं, उगाच मी तुमचा मामा नाहीये, या सगळ्याचा मला अनुभव आहे, कळलं का. आता ते दोघे जण तिथं बोलत. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की माधव, शिवनाथ आणि श्रीधर जेवण करण्यासाठी बसलेले असतात. तर शिवनाथ आता त्याचा डब्बा खोलतो तर सगळ्या डब्यांमध्ये पेरूचं लोणचंच भरलेलं असतं. तीनही डब्यात पेरूचं लोणचं भरलेलं असतं. त्यावेळेस आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की हे काय, सगळ्या डब्यात लोणचं कसं काय. मग श्रीधर म्हणत असतो की आज प्रियंकाने तुमचा डब्बा भरलाय ना, त्याच्यामुळे सगळ्या डब्यात लोणचे भरलेलं आहे. आता शिवनाथला इथे जबरदस्त धक्का बसलेला आहे. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की आता पद्मा रुद्रला म्हणत असते की जोपर्यंत अन्विताचं लग्न होत नाही ना तोपर्यंत तिच्या पाठीमागेच राहायचं. ती आता जयश्रावांना का भेटतीये, कुठे भेटतीये, कशासाठी भेटतीये ना याच्यावरती लक्ष ठेवायचं, कारण ना मला ना थोडीशी शंका आलेली आहे. आता हे सगळं ऐकून छायाला मात्र धक्काच बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.